नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाउंट म्हणजे काय. आता तुम्हाला माहीतच आहे की डीमॅट अकाउंट हे प्रत्येक गुंतवणूकदारासाठी आवश्यक असते. पण काही वेळा डीमॅट अकाउंटचे जे AMC असते म्हणजेच ॲन्युअल मेंटेनन्स चार्जेस ते जास्त असतात. म्हणूनच सेबीने छोट्या गुंतवणूकदारांसाठी बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाउंट सुरू केले आहे, ज्यामध्ये जे चार्जेस आहेत म्हणजे AMC ती खूपच कमी असते. तर चला बघूया बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाउंट म्हणजे काय, त्यासाठी कोणते गुंतवणूकदार इलिजिबल आहेत आणि याचे फायदे नेमके कोणते असतात आणि त्याचा क्रायटेरिया काय आहे. तर सुरुवातीला आपण समजून घेऊया की BSDA म्हणजे नक्की काय. BSDA अकाउंट सेबी म्हणजे सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाने 2012 मध्ये सुरू केलं. सेबीने लहान गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांच्यावरील आर्थिक भार कमी करण्यासाठी हे अकाउंट सुरू केले. अनेक लहान गुंतवणूकदार जे कमी प्रमाणात इन्व्हेस्ट करतात, ज्या गुंतवणूकदारांची गुंतवणूक अमाऊंट कमी असते, अशाच लोकांसाठी हे BSDA खाते आणले गेले आहे. थोडक्यात सांगायचं तर BSDA हे नॉर्मल डीमॅट अकाउंट सारखंच असतं, पण त्याचे जे चार्जेस असतात यामध्ये खूप फरक असतो. तर आता आपण बघूया की कोणते गुंतवणूकदार BSDA अकाउंटसाठी एलिजिबल असतात. यामध्ये 2 कंडिशन असतात. पहिली कंडिशन म्हणजे तुमच्या पॅन कार्डच्या अंडर हे तुमचं पहिलंच डीमॅट अकाउंट रजिस्टर असायला पाहिजे आणि दुसरी कंडिशन म्हणजे तुमच्या डीमॅट अकाउंटचे होल्डिंग व्हॅल्युएशन बिलो 10 लाख असायला हवे. एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, जर तुमच्या पॅन कार्डच्या अंडर ऑलरेडी डीमॅट अकाउंट रजिस्टर असेल, म्हणजेच तुमचं कोणत्या ब्रोकरकडे डीमॅट अकाउंट असेल आणि तुम्ही दुसऱ्या ब्रोकरकडे परत अकाउंट ओपन करताय, असे गुंतवणूकदार BSDA अकाउंटसाठी पात्र नसतात. आता येतो मुख्य भाग, तो म्हणजे BSDA अकाउंटमध्ये आपल्याला AMC किती चार्ज होते. जर तुमच्या डीमॅट अकाउंटचे होल्डिंग व्हॅल्युएशन 4 लाखापर्यंत असेल तर तुम्हाला AMC चार्ज होत नाही. जर होल्डिंग व्हॅल्युएशन 4,01,000 ते 10 लाखाच्या दरम्यान असेल तर तुम्हाला 100 रुपये प्लस 18% GST म्हणजेच 118 रुपये पर इयर AMC चार्ज होते. आपल्या झिरोधामध्ये AMC क्वार्टरली चार्ज होते, त्यामुळे तुम्हाला क्वार्टरली 25 रुपीज प्लस 18% GST म्हणजेच 29 रुपीज 50 पैसे ही AMC चार्ज होईल. आणि जर होल्डिंग व्हॅल्युएशन 10 लाखापेक्षा जास्त असेल तर तुमचं अकाउंट डायरेक्ट रेग्युलर डीमॅट अकाउंटमध्ये कन्वर्ट होतं आणि तुम्हाला AMC 300 प्लस 18% GST म्हणजेच 354 रुपीज चार्ज होते इयरली, जी की क्वार्टरली आहे 88 रुपीज 50 पैसे. तर तुम्हाला सांगण्याचा उद्देश हाच आहे की जर तुमचं होल्डिंग व्हॅल्युएशन बिलो 4 लाख असेल तर तुम्हाला AMC चार्जेस होणार नाही. पण जर तुमचं होल्डिंग व्हॅल्युएशन 10 लाख क्रॉस झालं तर तुम्हाला AMC सुरू होणार आहे. तर मित्रांनो, थोडक्यात सांगायचं तर BSDA हे अकाउंट छोट्या इन्व्हेस्टरसाठी एकदम उपयुक्त अकाउंट आहे, ज्यामध्ये कमी AMC, अकाउंट मेंटेन करणंही इझी आहे आणि त्यावर सेबीचे रेग्युलेटरी प्रोटेक्शन आहे. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये नवीन असाल किंवा म्युच्युअल फंड, ETF यामध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट करत असाल तर BSDA अकाउंट सुरू करणं हा उत्तम निर्णय ठरेल. तर मित्रांनो, हाच होता आजचा बेसिक सर्व्हिस डीमॅट अकाउंटवरचा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला झिरोधा डीमॅट अकाउंटबद्दल काही क्वेरी डाऊट्स असतील तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की मेन्शन करा. तसेच स्क्रीनवर तुम्हाला जो नंबर डिस्प्ले होतोय त्यावर सुद्धा तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुमच्या फॅमिली फ्रेंड्समध्ये जर कोणाला डीमॅट अकाउंट ओपन करायचं असेल झिरोधामध्ये, तेव्हा सुद्धा तुम्ही आम्हाला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता, जो स्क्रीनवर तुम्हाला नंबर शो होतोय त्या नंबरवर. धन्यवाद.